उस्मानाबादमधील जाहीर सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरती निशाणा साधला। यावेळी त्यांनी शरद पवार हे भ्रष्टवादी असल्याची टीका केली। शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर देखील टीका करत त्यांचा पप्पू असा उल्लेख केला। त्याचबरोबर राहुल गांधींनी देशासाठी काय केलं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते। यावेळी या सभेत एका कार्यकर्त्यानं गोंधळ घातला। नांदेडमधील भोकरमध्ये काँग्रेस आघाडीची सभा सुरू होण्याअगोदर सभेला गर्दी जमवण्याच्या कारणावरून काँग्रेसच्या 2 पदाधिकाऱ्यांत चांगलीच बाचाबाची झाली। 33 कोटी देवांच्या जाती कोणत्या हे शोधायचं काम फडणवीस, त्यांचे साथीदार आणि भाजपा पक्ष चांगल्या पद्धतीने करू शकतो अशी बोथेरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली। उस्मानाबादमधील शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी तिकीट न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली। यावेळी उद्धव ठाकरे यांची नाराज झालेल्या गायकवाड यांची मनधरणी केल्याचं कळत आहे। अमळनेरमधील भाजपच्या बैठकीत गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली होती। त्यामुळे नाशिकच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क बाम आणि मलम पाठवलाय। पालघर लोकसभेच्या प्रचाराला वेग आलाय। महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी नालासोपाऱ्यात भव्य बाईक रॅली काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। कुलभूषण जाधव 2.5 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत, तर त्यांची सुटका करून 56 इंचाची छाती दाखवावी असं म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला। सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करतंय, पण मी तुमचा आहे, मी इथेच जगणार आणि इथेच मरणार, त्यामुळे मतदान नीट विचारपूर्वक करण्याचं आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं। रावेर लोकसभा मतदारसंघाचे बसपाचे उमेदवार योगेंद्र कोलते यांची डॉक्टरची पदवी बोगस असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। मात्र त्यांनी या वृत्ताचं खंडन केलंय। चंदगड दौऱ्यावरती असलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांना नदीत पोहण्याचा मोह आवरला नाही। ढोलगारवाडीतून त्यांचा ताफा जात असताना नदीमध्ये पोहणाऱ्या मुलांना पाहून गाडी थांबवून त्यांनी पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला। पुण्यात मनसेनं 6 डिजिटल स्क्रीन असलेल्या गाड्या तयार केल्या। त्या गाड्यांच्या माध्यमातून चौकाचौकात राज ठाकरेंची भाषणं ऐकवली जात आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक गाडी फिरेल। मतदान करा म्हणत तृतीयपंथीयांनी जालनावासियांचं लक्ष वेधून घेतलंय। जालन्यात बाजारात प्रचाराचे पॅम्पलेट्स वाटून तृतीयपंथीयांनी गणेश चांदोडे यांचा प्रचार केला। काँग्रेस उमेदवार आणि रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आपल्या हटके प्रचारामुळे सध्या चर्चेमध्ये आहेत। चारकोपमधील सह्याद्री ग्राउंडवरती उर्मिलानं क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असून सुशील कुमार शिंदे यांच्या भेटीवरनं गाढवपणा करणार हे वाटलंच होतं अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली। प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं। अकोल्यातून आलेल्या माणसाचं सोलापुरात काय काम असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला। बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कांचन कुल यांनी आज खडकवासला भागात प्रचार रॅली काढत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। सोलापुरातील अकलूजमध्ये पंतप्रधान मोदींची नियोजित सभा रद्द करा अशी मागणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केली आहे। नियमाप्रमाणे 24 तास आधी सभा घेता येत नाही। राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक उदयनराजे यांनी कुत्र्याचा आवाज काढून मोदींवर टीका केली। कुत्र्याचा आवाज काढून हा आवाज कुणाचा आहे ओळखण्याचं सभेतील लोकांना सांगितलं। त्यानंतर लोकांनी हा आवाज चौकीदाराचा असल्याचं म्हटलं। काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला। मोदींचं हेलिकॉप्टर लँड होताच हा बॉक्स बाहेर काढून 4 चाकीत ठेवण्यात आला। कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथील प्रचार सभेच्या वेळी घटना घडली। मुफ्ती आणि अब्दुल्ला यांनी जाणून घ्यावं, मी मोदी आहे, ना झुकतो ना विकला जातो असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं। सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकला काँग्रेस का घाबरतं? ज्या गोष्टीचा अभिमान हवा त्या गोष्टीची भीती का वाटते असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केला। अभिनेता धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा मालिनीसाठी प्रचार सभा घेतली। गढवाल स्टेडियममध्ये धर्मेंद्र यांनी जनतेला संबोधित केलं। यानंतर बलदेव विधानसभा क्षेत्रात त्यांनी जनसभा घेतली। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आसामच्या सिलचरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत रोड शो केला। सुष्मिता देव यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी आसामच्या सिलचरमध्ये आल्या होत्या। दिग्दर्शक अनुराग कश्यपनं एक ट्विट करून नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींपेक्षा जास्त चांगले पंतप्रधान होऊ शकतात असं मत व्यक्त केलंय। देशात पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत घोळ झाला असल्याची माहिती विरोधी पक्षांनी पत्रकार परिषदेत दिली। ईव्हीएमच्या मुद्द्यावरती निवडणूक आयोग जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला। बसपानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे। उत्तर प्रदेशमधील 16 जागांसाठी नवी यादी जाहीर केली आहे, तर आंबेडकर नगर लोकसभा जागेसाठी रितेश पांडे यांच्या नावाची घोषणा केली आहे। जळगावच्या भुसावळमध्ये अनोख्या पद्धतीने 128वी भीमजयंती साजरी केली गेली। यावेळी उपस्थितांना भारतीय संविधान, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या पुस्तकांचं वाटप केलं गेलं।
दुसरीकडे नागपूरमधील दीक्षाभूमीवरती सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळाली. देशभरात आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन झालंय. कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धांदल उडाली. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे, मात्र त्यानंतर भयंकर उकाडायला लागलाय. मुरबाडमध्ये ही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं नागरिकांची दाणादाण उडाली. मुरबाड तालुक्यातील धसई, देहेरी, उमरोली, सरळगाव परिसरात जोरदार पाऊस कोसळला. नाशिक मुंबई हायवेवरील कसारा घाटात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला. रात्रीच्या वेळी रस्त्यावरनं फिरणाऱ्या बिबट्याची दृश्य वाहन चालकांनी कॅमेऱ्यात टिपली. वर्ध्यात ट्रक चालकाची हत्या करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 10 तासात अटक केली आहे. या कारवाईमुळे ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. मुलीबरोबर पाहिल्याचा जाब विचारत मारहाण केल्याचा राग मनात धरून एका तरुणानं मुलीच्या वडिलांवरती कुऱ्हाडीनं वार करून त्याची हत्या केली. मनमाडमधील नांदगाव तालुक्यातील मांदवड गावात ही घटना घडली. अहमदनगरमध्ये घराचं काम चालू असताना भिंत कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हे तिघेही एकाच कुटुंबातील असून दोघे सख्खे भाऊ आहेत, तर एक त्याचा मेहुणा आहे. मेट्रोला पिलर घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला. पुलावरती जाताना हा अपघात झाल्यानं वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. दहिसर नाका ते गोरेगाव दरम्यान ही वाहतुकीची कोंडी झाली. खोपोलीतील झेनेत परिसरात विहारी गावाजवळील इंडिया स्टील कंपनीत दुपारी अचानक स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली होती. औरंगाबादमध्ये ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही नावांचा उल्लेख असून लॅपटॉपच्या त्यांच्या आत्महत्येमुळे आता पत्रकारिता क्षेत्रात एकच खळबळ माजली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.